अनपेक्षितरित्या राज्यातील थंडीचा कडाका ओसरलाय। हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं उष्णता वाढत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ लागलाय। हिवाळ्यात हवा कोरडी होते हे काही नवीन नाही, पण रस्त्यांची दुरवस्था, बेसुमार गौण उत्खनन यामुळे हवेतील धुळीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे। कोल्हापुरात गेल्या 8 दिवसात हवेचा दर्जा खालावला असून एअर क्वालिटी इंडेक्स 170च्या वर गेलाय। 150 पेक्षा अधिक AQI जाणं कोणत्याही शहरासाठी हानिकारक आहे। अशा वेळी कोल्हापुरात हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची चांगलीच लाट आली होती। 25 डिसेंबरपर्यंत राज्यात थंडीचा कडाका वाढत जाईल असा हवामान खात्याचा अंदाज होता, पण बुधवारपासून अचानक थंडीचा कडाका कमी झालाय। मराठवाडा आणि विदर्भ वगळता राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सरासरी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे, तर दुपारच्या वेळी तर पुन्हा उकाडा जाणवू लागलाय। एकीकडे महाराष्ट्रात हलक्या वाऱ्यासह आकाश निरभ्र असून हवा कोरडी बनली आहे, त्यामुळे अंग फुटणं, ओठ कोरडे पडणं, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं अशी लक्षणं दिसू लागली आहेत। अशावेळी आणखी एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे। सकाळी आणि संध्याकाळी हवेची दृश्यमानता कमी झाली असून अनेकांना हा धुक्याचा प्रकार वाटू शकतो, पण वास्तविक हवेतील धुळीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून कोरड्या हवेमुळे धुलीकण हवेत दीर्घकाळ तरंगत राहतात, त्यामुळे श्वसनाचे विकार वाढत असून लहान मुलं, गर्भवती स्त्री आणि वृद्धांना त्रास होऊ शकतो। कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात हवेची गुणवत्ता पातळी घसरली असून कोल्हापुरातही एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI 170च्या वर गेलाय। कोल्हापूरसाठी हे नक्कीच चांगलं लक्षण नाही। रस्त्यांची कामं, खड्डेमय रस्ते, इमारतींचं बांधकाम आणि प्रदूषण यामुळे कोल्हापुरातही हवामान धूसर दिसतंय। निसर्ग चुकीला माफी देत नाही। रस्त्यांचा हीन दर्जा असो किंवा वाढतं औद्योगिक प्रदूषण, कोल्हापुरातही हवेची गुणवत्ता पातळी घसरत असून त्यातून आजारपण वाढत आहे। शिवाय थंडीचा प्रभाव कमी झालाय। पुढील 4 दिवस तरी महाराष्ट्रात अशीच परिस्थिती असेल।